नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि भारतात आल्यापासून काही ना काही सण वगैरे साजरे होत असतात. तर आज आहे माझं वैभव लक्ष्मीच्या समाप्ती म्हणजे उद्यापन, वैभव लक्ष्मीचं उद्यापन. तर छान अशी तयारी केलेली आहे आणि मस्त साडी घालून अशी रेडी झालेली आहे. कशी दिसतीये? आणि भारतात आल्यावर कसं होतं ना, मस्त सगळीकडे सणावाराचं वातावरण असतं आणि मुळात म्हणजे सगळ्या गोष्टी भेटतात, त्यामुळे एकदम भारी वाटतं. तर मी हे व्रत आहे ना अगोदर करायची, पण आता बरेच दिवस 4-5 वर्षामध्ये केलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा नॉर्वेवरून आली तेव्हाच मी ते व्रत पकडून टाकलं होतं आणि 21 शुक्रवार व्रत करणार होते. तर आज माझा आहे 21वा शुक्रवार आणि आज आहे उद्यापन. तर चला उद्यापनाची तयारी करायची. ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे. आता फक्त बायका हळदी कुंकवासाठी येणं बाकी आहे. आणि इथं आल्यापासून हे एक बरं आहे, कार्यक्रम असलं की कुणीतरी हेल्प असल्यानंतर बरं वाटतं. कामवाल्या ताई येतात, क्लिनिंग करून जातात, त्यामुळे आपल्याला एवढा काही ताण पडत नाही. तर ताई गेल्यानंतर दुपारी आज अमय आला आणि मस्त खेळ चालू होता, कारण की त्याच्या मामांना सुद्धा आज वर्क फ्रॉम होम आहे. सो त्यांना जेवायला दिलेलं आहे. आणि याची गडबड पहा, सगळ्यात अगोदर त्याला जायचं असतं जेवायला. काय खातोय आपण ते पाहण्यासाठी. आमो आमो जेवायचंय. अरे हे तुझं जेवण नाहीये बा. काय एखादं दे काय तुम्ही खायमध्ये खायची वाटा जातो तिकडे हाय. हा तू बघ, तू बघ. कसं पाहताय लेकरू तोंडाकडे? केळ केळ खायचं पप्पी? बनाना. बनाना? अरे त्याचं खायचं टायमिंग आहे, असं कधी पण नाही द्यायचं. बनाना खातो. आणि साईड बाय साईड माझी तयारी सुरू होती. तर इथे मला तांदळाची खीर बनवायची आहे, त्यामुळे तांदूळ भाजून ठेवत होते. आणि छोले बनवायचे आहेत, तर कुकर सुद्धा लावून दिलेला आहे छोले आणि बटाट्याचा. सोबतच 4 पिकलेले टोमॅटोचे काप. आता कुकरमध्ये शिजवलेले छोले बटाट्याच्या मोठ्या पोळी, तयार केलेली मसाल्याची पोटली, पाणी आणि मीठ घालायचं आणि यामध्ये सोललेले कांदा टोमॅटो घालायच्या. आणि आजकाल होतं असं, आपल्याला कितीही रेसिपी येत असल्या तरीही एखादी कुणाची तरी एक्सपर्टची रेसिपी ऐकायची आणि मग त्या पद्धतीने करायचं, कारण की त्या कामांमध्ये मग आपला वेळ पण थोडासा वाचतो आणि कामही फास्टमध्ये होतात. कोणता मसाला किती टाकायचा याचं टेन्शन राहत नाही. आणि मुळात म्हणजे नॉर्वेवरून आल्यापासून थोडीशी स्वयंपाकाची सवय कमी झालेली आहे, त्यामुळे फास्टमध्ये कामं जमत पण नाही. त्यामुळे मी दुपारीच अशी थोडी थोडी कामं करून ठेवते. तर इथे नीलसुद्धा कॉलेजमधून आलेला आहे आणि थोडीशी रेस्ट घेतोय. तर अमईसोबत मस्त टाईम स्पेंड करतोय. त्यानंतर आता संध्याकाळ झाली होती, 5 वाजले होते. म्हटलं चला थोडीशी पूजेची तयारी करून ठेवावी, जेणेकरून पोथी वगैरे वाचून ठेवली म्हणजे बायकांना यायला सोपं. ही पहा, इकडे माझी खीर रेडी झालेली आहे आणि पूजाने बनवलेली आहे ती छोलेची भाजी. तर दोघींनी मिळून छान असा स्वयंपाक बनवलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रसादासाठी हे दूधसुद्धा बनवलेलं आहे. तर मसाला दूध देऊयात, कारण की खीर कसं कुणाला उपवास असतो काय असतं, त्यामुळे मसाला दूध असलं की टेन्शन नाही.
आल्यापासून पाहतीये एवढी सर्वांची धावपळ असते की रोज सकाळी ऑफिसला जायचं, मुलं, त्यानंतर घरातल्या गोष्टी आवरायच्या आणि त्या गडबडीमध्ये आपल्या शेजारी कोण राहतं किंवा कुणाशी बोलायचं, बसायचं, थोडीशी ओळख करून घ्यायची एवढा सुद्धा वेळ भेटत नाही. म्हणून म्हटलं चला सर्वांना निदान शेजारी कोण राहते, कारण की बऱ्यापैकी आता सगळे नवीन येऊन गेलेले आहेत, त्यामुळे थोडंसं बोलवलं पाहिजे, सर्वांमध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, म्हणून हे छोटंसं निमित्त. कारण की कसं आहे, आजकाल एवढी धावपळ वाढली आहे सगळ्यांची की एकमेकींजवळ बसणं, गप्पा करणं या गोष्टी होतच नाही. दुपारी गावी तरी कसं मस्तपैकी सगळेजण गप्पा मारत बसतात. तर आम्ही ना आज निवांत अगदी 9, 9:30 वाजेपर्यंत यांना तर खाली पाठवलं होतं आणि 9:30, 10 वाजेपर्यंत सगळेजण मस्त गप्पा मारत बसलो. कारण की काही गोष्टी असतात थोड्याशा शेअर केल्या की मन जरा हलकं होतं आणि ऑफिसमधून पण थोडासा सुटकारा पाहिजे असतो. मला किती चान्स आहे जायला वर्क फ्रॉम होम, पण नाही लागत असं तुम्ही काही कारण झालं तेव्हा सगळे गेलेत आता आणि आमच्या अजून म्हणजे हळदी कुंकवाला येऊन सगळेजण गेलेले आहेत आणि मला फक्त आता पुरी बनवायची, कारण की त्या बाकी ठेवल्या होत्या बनवायच्या. कारण की पीठ जर भिजलं तर मग उकळायच नाही पुढे सांगतात, म्हणून गरम गरम पुऱ्या बनवायच्या. चला 9 वाजले ते फास्टमध्ये आता पुऱ्या बनवून घेऊ. एक साईडला पुरी तळण्याचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे मी जेवायला वाढत आहे. पण कसं आहे ना, आज पहिला मान जेवणाचा पूजाचा आहे, म्हणून तिला म्हटलं बाई राहू दे, चल चल, पण ती ऐकेल तर शपथ. तर चला आम्ही आता जेवून घेतो आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. बाय.